मिरज उदगाव वेस येथे शाडूच्या सुबक गणेश मूर्त्या बनवण्याचे काम सुरू आहे। पर्यावरण पोषक गणेश मूर्त्यांची मागणी वाढत आहे। गणेशोत्सव जवळ आला आहे। आपल्या आवडत्या गणेश मूर्तीसाठी गणेश भक्त गणेश मूर्तिकारांच्याकडे धाव घेत आहेत। पण प्लास्टरच्या गणेश मूर्तीमुळे आज नदी नाले विहिरी यांचे प्रदूषण होत आहे हे गणेश भक्तांनी देखील जाणले आहे। यामुळे इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांकडे गणेश भक्तांची ओढ वाढली आहे। उदगाव वेस येथे या शाडूच्या इको फ्रेंडली पर्यावरण पोषक शाडूच्या गणेश मूर्त्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आविष्कार कला दालनाचे रणजित राजपूत यांना या गणेश मूर्त्या तयार करण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना आज ते शाडूच्या सुबक गणेश मूर्ती बनवत आहेत। या गणेश मूर्त्या इतक्या सुबक आहेत की बघणाऱ्याचे देहभान हरपते। या शाडूच्या मूर्त्या बनवण्यासाठी कर्नाटक कोंडूर व कृष्णा नदीकाठची माती वापरली जाते। मूर्तीला तडे जाऊ नयेत म्हणून त्यामध्ये कापूस व गाईचे शेण मिसळून या सुंदर गणेश मूर्त्या बनवण्यात येत आहेत। प्लास्टर मूर्त्यांच्या तुलनेत शाडूच्या मूर्त्या 2 दिवसात पाण्यात विलीन होतात, त्यामुळे पर्यावरण पोषक या गणेश मूर्त्या आहेत। गणेश भक्तांकडून मागणी वाढल्याने 500 मूर्त्या बनवल्या आहेत। यातील पुणे व बेंगलोर येथे पाठवण्यात येणार आहेत। तरी आमच्या कारखान्यामध्ये फक्त शाडूचे गणपती तयार होतात। शाडूच्या गणपती बसवण्याच्या आणि तयार करण्याच्या मागचा हेतू म्हणजे पर्यावरण पोषक आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर जे गणपतीची मूर्तीची जी विटंबना होते हे थांबवण्यासाठी आणि प्रत्येक गणेश भक्तांनी मूर्तिकारांना व गणेश भक्तांनी मूर्तिकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना सहकार्य करावे। पण शाडूपासून तयार झालेली आहे। ह्या मूर्तीमध्ये इथली लोकल माती, कर्नाटकामधून मिळालेली माती, कापूस आणि देशी गाईचं शेण त्याच्यामुळं ती मूर्ती चिरणार नाही, जेणेकरून त्या मूर्तीत ताकद येते। आणि जो प्लास्टरचा जो विषय आहे की जेणेकरून ती प्लास्टरची मूर्ती मजबूत असते किंवा काय असते असा लोकांचा गैरसमज आहे, तो फार चुकीचा आहे आणि मोठा गैरसमज आहे। आणि प्रत्येकाने गणेश मूर्ती शाडूची बसवावी अशी मी कृपया विनंती करतो।